आंबा खाणाऱ्यांना धोक्याची सूचना। आंब्याचा रस खाल्ल्यानंतर ही एक वस्तू खाल्ली आणि संपूर्ण कुटुंब जागीच संपलं। कारण समजता डॉक्टरांचे डोळे पांढरे झाले। आंबा खाणं प्रत्येकालाच आवडतं, पण आंबा खाल्ल्यानंतर ही वस्तू जर खाल्ली तर जीव जाऊ शकतो ही कल्पनाच कुणाला नव्हती। पण जेव्हा एक घटना समोर आली तेव्हा संपूर्ण देशाचे डोळे खाडकन उघडले। आंब्याचा विरुद्ध आहार। आंबा खाल्ल्यानंतर एक अशी गोष्ट आहे का ती जर खाल्ली तर होत्याचं नव्हतं होतं। पोटात ऍसिडिटीचा गोळा येऊन पोट इतकं फुगतं की फुफ्फुसावर दबाव येऊन ICU मध्ये जागीच अंत होतो। ही घटना एक घडलेली आहे। ही घटना खोटी नाहीये। एका छोट्याशा कुटुंबाच्या सोबत एक घटना घडली। एका गरीब कुटुंबाने 2 किलो आंबे आणले होते। रात्री आमरस केला। आमरसासोबत पुरी होती, भाजी होती, सुकी बटाट्याची भाजी होती। नवरा बायको, 2 लहान मुले, वृद्ध आई वडील, सगळ्या कुटुंबाने ते खाल्लं। पण 2 तासातच कुटुंब ताटा शेजारी निश्चित पडलेलं आढळलं। होय, या घटनेने संपूर्ण देशाला एक धक्का बसला। काही दिवसापूर्वीच आंब्याच्या बाबतीत एक घटना व्हायरल झाली होती। ती घटना दुसरी होती। जी घटना 8 लाख टन विषारी केमिकलने पिकवलेले आंबे मार्केटमध्ये आल्याची बातमी व्हायरल झाली होती। आता ते आंबे कसे ओळखायचे, काय कसं शोधायचं याची माहितीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते। पण दुसरी एक घटना व्हायरल झाली जिने सगळ्यात मोठा धक्का देशाला दिलाय। ही घटना अशी आहे की जेव्हा एका कुटुंबाने आंब्यासोबत एक वस्तू चुकून खाल्ली आणि अख्खं कुटुंब डायरेक्ट संपलं। या कुटुंबाला जेव्हा डॉक्टरांकडे नेण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी जे सांगितलं ते अक्षरशः खूप भयानक होतं। डॉक्टरांनी 5 अशा वस्तू सांगितल्या की या 5 वस्तू आंब्याचा विरुद्ध आहार आहेत। या आंब्याबरोबर चुकून जरी खाल्ल्या, आंब्याच्या रसासोबत जरी खाल्ल्या तरी तुमच्या जीवाला मोठा धोका। डॉक्टरांनी 5 वस्तूंची यादी दिली। तीच यादी आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे। जर तुम्हाला आंबा खायचा असेल तर या 5 वस्तू ज्या आंब्याच्या विरुद्ध आहार आहेत त्या तुम्ही चुकून जर खाल्ल्या तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो। त्यामुळे डॉक्टरांनी आंबा खाण्याची योग्य पद्धत काय, त्याच्यासोबत काय खायचं काय नाही खायचं याची सविस्तर माहिती आज आपण सांगणार आहोत। मग त्या कुटुंबाकडून नेमका काय चूक झाली, त्या कुटुंबाने अशी कोणती वस्तू खाल्ली की त्या कुटुंबाचा जागीचा अंत झाला, कोणती वस्तू खाल्ल्यामुळे होत्याचं नव्हतं झालं, आंबा खाण्याची योग्य पद्धत काय, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती। आंब्याचा विरुद्ध आहार आहेत या 5 गोष्टी। या 5 गोष्टी खाल्ल्या तर भयंकर आजारी पडाल। एका घटनेने देशात खळबळ उडवली। एका घटनेमध्ये एका कुटुंबाने आंब्याचा रस खाल्ला होता। त्यानंतर तातडीनं दवाखान्यात ऍडमिट केलं। ते कुटुंब वाचू शकलं नाही। पण त्यांनी नेमकं काय चूक केली होती, ती चूक 99% भारतातले लोक करत आहेत। आता आंब्याचा सीझन आला आहे। दररोज कधी आंब्याचा रस केला जातो किंवा आंबे कापून खाल्ले जातात। जेवणाच्या आधी खाल्ले जातात, जेवणाच्या नंतर खाल्ले जातात। पण त्या आंबे खाल्ल्यानंतर काय खायचं आहे आणि काय खायचं नाही हे माहिती नसल्यामुळे अशा प्रकारचा धोका संभवू शकतो। आंबा खाण्यापूर्वी ही जी माहिती आहे ही ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे। 4 ते 5 दिवसापूर्वी आंब्याच्या बाबतीत मोठी एक बातमी आली होती। खरं तर उन्हाळा आंब्यासाठी प्रसिद्ध आहे, पण या उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या बाबतीत 2 महत्त्वाच्या बातम्या आल्या। पहिली बातमी आली तब्बल 8 टन आंबे हे विषारी रसायनाने पिकवल्याचे। एक सरकारी छापा टाकण्यात आला। या छाप्यात 8 टन आंबे रासायनिक प्रक्रियेने पिकवल्याचं समोर आलं। हे आंबे खाऊन लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात होता। या बातमीने संपूर्ण महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता। पण तेवढ्यात एक अशी घटना समोर आली की ज्याने अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसलाय। ही घटना अशी होती की एका सुखी कुटुंबात 2 किलो ताजे केशर आंबे आणले गेले। घरातील लहानपणापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी आवडीने खाल्ले। पण आंबा खाल्ल्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात जे घडलं त्याने डॉक्टरांचे डोळे पांढरे झाले। मग त्या घरात काय घडलं होतं, सरकारने आंबा प्रेमींना कोणता रेड सिग्नल दिलाय, कोणत्या 5 गोष्टी आहेत की ज्या डॉक्टरांनी आंब्यानंतर खाऊ नका अशा सांगितल्यात, चला जाणून घेऊया अतिशय महत्त्वाची माहिती। तर त्या कुटुंबातील जेव्हा त्या व्यक्तीला दवाखान्यात नेण्यात आलं, ऍडमिट केलं, तेव्हा त्यांचं शरीर थोडंसं निळसर पडलं होतं। डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यावेळेस त्यांनी आंब्यासोबत एक अशी गोष्ट खाल्ली गेली होती की ती पोटात गेल्यानंतर एक ऍसिडचा बॉम्ब तयार झाला। डॉक्टरांनी तातडीनं ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मीडियासमोर येऊन दिलेली आहे। आता ही घटना एका परिवाराच्या बाबतीत झाली, पण संपूर्ण देशामध्ये या चुका केल्या जात आहे आणि या चुका पुन्हा होऊ नये म्हणून डॉक्टरांनी याविषयी तातडीची सूचना दिलेली आहे। आता जर तुम्हाला आंबा खायचा असेल
तर ही माहिती पूर्ण पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. डॉक्टरांनी पहिली गोष्ट सांगायला सुरुवात केली. पहिली गोष्ट अशी आहे की ही गोष्ट शरीरात एकदा गेली की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण प्रचंड वेगानं वाढतं. आंब्याचा रस खाल्ल्यानंतर किंवा स्वतः आंबा खाल्ल्यानंतर जरी तुम्ही ही गोष्ट खाल्ली तर तुमच्या शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईड प्रचंड वाढतो आणि तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ती गोष्ट आहे पहिली दही. आता पहिली गोष्ट, दुसरी, तिसरी, चौथी गोष्ट, चारही गोष्टी आपण सांगतोय, पण पाचवी गोष्ट ही सगळ्यात भयानक आहे, कारण की ती गोष्ट खाल्ल्यानेच या कुटुंबासोबत तो धक्कादायक प्रसंग घडलाय. आता दह्याचं सेवन हे आंब्यासोबत करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. आंबा आणि दह्याचं मिश्रण शरीरात गेल्यावर कार्बन डायऑक्साईड प्रचंड प्रमाणात तयार होतो, पोटात गॅसचा गोळा होतो. आता तुम्ही म्हणाल आम्रखंड तर आम्ही खातोच, पण लक्षात घ्या तो तर सगळ्यात मोठा धोका आहे. आम्रखंड किंवा श्रीखंडमध्ये आंबा मिसळून खाणं हे आयुर्वेदानुसार विष मानलं जातं. यामुळे पोटात इतक्या वेदना होतात की तुमची शुद्ध हरपून हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. पण थांबा, दह्यापेक्षा एक खतरनाक दुसरी गोष्ट आहे जी आपण रोजच्या जेवणात वापरतो. डॉक्टरांनी जेव्हा त्या पेशंटच्या जेवणाचं ताट पाहिलं तेव्हा त्यांना धक्का बसला, कारण की त्या ताटात दुसरी गोष्ट होती. डॉक्टर म्हणाले की आंबा जो आहे तर तो एक आंबट गोड पदार्थ आहे. त्याच्यामध्ये ॲसिड्स असतात जे आंबट असतात, आणि त्याच्यासोबत जर तुम्ही लिंबू किंवा संत्री ही जर पदार्थ घेतली तर तुमचा त्या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्या व्यक्तींनी आंबा खाण्यापूर्वी एक ग्लास लिंबू सरबत प्यायलं होतं आणि तिथेच घात झाला. आंब्याचा गोडवा, लिंब्याचं सायट्रिक ॲसिड जेव्हा एकत्र येतात तर शरीराचा पीएच बॅलन्स पूर्णपणे कोलमडतो. याच्यामुळे रक्तात पित्त वाढतं. तुम्हाला महिनाभर दवाखान्याचे उंबरठे झिजवावे लागू शकतात. जर तुम्हाला वाटत असेल लिंबू तर साधा पदार्थ आहे तर सावधान. तिसरी गोष्ट अशी आहे की जे ऐकून आजच तुम्ही ती किचनमधून बाहेर काढाल, विशेषतः आंबा खाताना ही गोष्ट तुम्ही अगदी काळजीची घ्यायची आहे. ती तिसरी पदार्थ. डॉक्टरांनी तिसरा इशारा दिला, मसालेदार आणि तिखट पदार्थ. आपण अनेकदा आमरसासोबत झणझणीत भाजी, मसालेदार पुरी खातो. मग लक्षात ठेवा, आंबा हा निसर्गातून उष्ण असतो, मसाले उष्ण असतात. जेव्हा दोन्ही उष्ण गोष्टी एकात येतात तेव्हा पोटात आग लागते आणि पचन पूर्णतः थंडावतं. शरीरावर लाल चट्टे येतात. त्या पेशंटच्या बाबतीत असंच घडलं. शरीर खाजवायला पहिल्यांदा सुरुवात झाली होती आणि ज्यामुळे मसालेदार पदार्थ बंद करा. आता त्यानंतर चौथी गोष्ट आहे एक भाजी. ती भाजी त्यांच्या ताटात होती. ती भाजी इतकी भयंकर आहे की ज्याच्यामुळे मोठा प्रॉब्लेम होतो. ती भाजी आहे कारले. हो, तुम्ही नीट ऐकलंय, कारलं आणि आंबा एकमेकांचे कट्टर शत्रू. कारल्याचा कडू गुणधर्म आणि आंब्याचा गोडवा पोटात गेल्यावर एक रासायनिक स्फोट घडून आणतात. आयुर्वेद सांगतं कारलं आणि आंबा एकत्र खाल्ल्याने उलट्या, जुलाब आणि तीव्र पोटदुखी सुरू होते. हे फक्त अपचन नाही तर अन्नातून होणारी विषबाधा म्हणजे फूड पॉयझनिंग असतं. आता शेवटच्या त्या सगळ्यात भयानक गोष्टीकडे आपण वळतोय, जी तुमच्या घरात तुमच्या हातात 24 तास असते. ती पाचवी गोष्ट खूप जबरदस्त आहे. ती गोष्ट आहे पाणी आणि कोल्ड्रिंक्स. सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे पाणी आणि कोल्ड्रिंक्स. आपण आंबा खाल्ल्यानंतर घटा पाणी पितो, आंबा खाताना सोबत थंडगार कोल्ड्रिंक्स घेतो, पण डॉक्टरांच्या मते हे सगळ्यात मोठा धोका आहे. आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने ॲसिडिटिक रिॲक्शन होते, अन्नाचं पचन थांबून सडायला सुरुवात होते. यामुळे पीएच लेवल इतकी खराब होते की हृदयाचा झटका आल्यासारखं वाटू शकतं. आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे कोल्ड्रिंक्स आहे. जे काय कंपनीचे कोल्ड्रिंक्स तुम्ही पिता तर ते जेवण झाल्यानंतर त्यात जर आंब्याचा पदार्थ असेल तर कोल्ड्रिंक्स टाळा, अन्यथा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तर अशा पद्धतीची खबरदारी आता घ्यायला सांगितलेली आहे. डॉक्टरांनी दिलेला इशारा गांभीर्याने घ्या, कारण तुमचं एक चुकीचं पाऊल तुमच्या कुटुंबाला संकटात टाकू शकतं. आंबा खाण्यापूर्वी किमान 1 तास पाण्यात भिजत घाला, जेणेकरून त्याचे रासायनिक विषारी घटक कमी होतील. आणि 5 गोष्टीवरील ज्या सांगितल्या त्या कधी खाऊ नका. आता तुमच्या बाबतीत अशी कधी घटना घडली होती का? नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकाला शेअर करायला विसरू नका, कारण त्यांचा जीव वाचवणं आता तुमच्या हातात आहे. चॅनलला नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.